आपली नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे ऍसेट्स. ऍसेट्स म्हणजे काय? एन आयटम ऑर अ राईट ओन्ड बाय द बिझनेस दॅट हॅज मनी इज वर्थ इज कॉल्ड एज एन ऍसेट. हे इम्पॉर्टंट आहे, स्टार मार्क करा. ऍसेटला स्टार मार्क करायला पाहिजे. ऍसेट इज एन आयटम ऑर एन अ राईट. इट इज एन आयटम ऑर अ राईट ओन्ड बाय द बिझनेस. जे काही बिझनेस ओन करतं, पैसे देऊन विकत घेतलेलं आहे बिझनेसनी, जे स्वतःच आहे, जे बिझनेसच्या ओनरशिपचं आहे. ओनरशिप मस्ट बी विथ द बिझनेस. त्याला म्हणायचं ऍसेट दॅट हॅज मनी इज वर्थ. एनीथिंग विच इज ओन्ड बाय द बिझनेस विच हॅज मनी इज वर्थ इज कॉल्ड एज ऍसेट. ऍसेटचं काय आहे? ओनरशिप मस्ट बी विथ द बिझनेस. टाइप्स ऑफ ऍसेट्स काय आहेत? 3 प्रकारचे ऍसेट्स आहेत. फिक्स्ड ऍसेट्स, करंट ऍसेट्स, फिक्टिशियस ऍसेट्स. फिक्स्ड ऍसेट्सला नॉन करंट ऍसेट्स पण म्हणतात. म्हणजे नॉन करंट ऍसेट आणि करंट ऍसेट असे 2 प्रकार आहेत. त्याच्यातला डिफरन्स बघूया आपण. फिक्स्ड ऍसेट्स आणि करंट ऍसेट्स हे तुम्हाला पेपरमध्ये बऱ्याच वेळा विचारतात, त्याच्यामुळे ह्यालाही मार्क करून ठेवा. डिफरन्स बिटवीन फिक्स्ड ऍसेट्स आणि करंट ऍसेट्स. आता नावावरनं तुमच्या लक्षात आलं असेल तर फिक्स्ड ऍसेट्स ज्या फिक्स आहेत, आपल्या बिझनेसमध्ये लॉंग टर्म राहणार आहेत, त्याला म्हणायचं फिक्स्ड ऍसेट. हे तुम्हाला जर आठवलं, थोडंसं तुम्ही रिकॉल केलं तर मी कॅपिटल एक्सपेन्सेस आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बद्दल हे सांगितलं होतं तुम्हाला, तेव्हा सुद्धा मी हे एक्सप्लेन केलं होतं. सो तेच थोडंसं रिकॉल केलं तर तुम्हाला ही कन्सेप्ट लगेचच कळणार आहे. फिक्स्ड ऍसेट्स आणि करंट ऍसेट्स मध्ये मेन फरक हाच आहे की फिक्स्ड ऍसेट्स हे लॉंग टर्म साठी आपल्याकडे असतात. आपण एखादं मशिनरी विकत घेतो, लँड विकत घेतो, व्हेइकल विकत घेतो, ही आपण लॉंग टर्म साठी घेतो. आपण एखादी गाडी विकत घेतल्यानंतर 1 वर्षाच्या आत आपण ती विकून दुसरी घेतो का चांगल्या कंडिशन मध्ये असताना? नाही करत. आपण लॉंग टर्म साठी ह्या गोष्टी विकत घेतो की नाही. सो जेव्हा फिक्स्ड ऍसेट्स आपण म्हणतो त्यावेळेला ती फिक्स्ड असते, लॉंग टर्म साठी असते. आणि करंट ऍसेट्स म्हणजे काय? ज्या फ्रिक्वेंटली रेव्हेन्यू टाईपच्या असतात, सतत बदलत असतात. 1 वर्षाच्या आत त्याचा बॅलन्स बदलत राहतो. सगळ्यात पहिल्यांदा त्याचं नेचर काय आहे? लॉंग टर्म रिसोर्स फॉर द बिझनेस, आणि हा शॉर्ट टर्म रिसोर्स फॉर द बिझनेस आहे. शॉर्ट टर्म म्हणजे 1 वर्षाच्या आत. टेन्युअर काय आहे? हेल्ड फॉर मोर दॅन 1 इयर. फिक्स्ड ऍसेट्स आर हेल्ड बाय द बिझनेस फॉर मोर दॅन अ इयर अँड करंट ऍसेट्स आर हेल्ड बाय द बिझनेस फॉर लेस दॅन अ इयर, ड्युरिंग 1 इयर. पर्पज काय आहे? लॉंग टर्म फिक्स्ड ऍसेट्स घेण्याचा पर्पज काय आहे? रनिंग द बिझनेस टू अर्न प्रॉफिट्स. आपल्याला जर प्रॉफिट्स गेन करायची असतील तर आपल्याकडे काही फिक्स्ड ऍसेट्स अशा पाहिजे ज्या वापरून आपण आपला बिझनेस करू शकतो. सो जर आपल्याला बिझनेस सुरू करायचा असेल आणि लॉंग टर्म मध्ये तो रन करायचा असेल टू अर्न प्रॉफिट्स, हा मोटो कशाचा आहे? हे एम कशाचा आहे? फिक्स्ड ऍसेट्स विकत घेण्याचा पर्पज आहे. मग करंट ऍसेट्सचं काय आहे? डे टू डे ऍक्टिव्हिटीज रन करण्यासाठी करंट ऍसेट्स उपयोगी पडतात. रनिंग द बिझनेस इन द डे टू डे ऍक्टिव्हिटीज. लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे कन्व्हर्जन इन कॅश, याला लिक्विडिटी म्हणतात. फिक्स्ड ऍसेट्स कॅनॉट बी कन्व्हर्टेड इनटू कॅश व्हेरी इझिली, म्हणजे इट टेक्स टाइम. लँड विकत घेतली आपण, परत जर ती आपल्याला विकायची असेल तर त्याला एक प्रोसिजर आहे, त्याला वेळ लागतो. मशिनरी जर का तुम्हाला विकायची आणि नवीन मशीन घ्यायची तर जुनी मशीन विकण्यासाठी जी एक प्रोसेस आहे, इट टेक्स टाइम. पण शॉर्ट टर्म करंट ऍसेटच्या बाबतीत इट कॅन बी कन्व्हर्टेड इनटू कॅश इझिली. एक एक्झाम्पल देते. समजा तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट ठेवलेला आहे बँकेमध्ये, तर तुम्ही आत्ता बँकेत गेलात आणि ती फिक्स्ड डिपॉझिट मोडली, प्री मॅच्युअर करून आपल्या अकाउंटला जमा करून घेतली, तर लगेचच तुमचं अर्ध्या तासात किंवा फार तर फार 1 दिवसात तुमचं ते काम होऊन जातं. याचा अर्थ 1 दिवसाच्या आत तुम्हाला त्याचे पैसे मिळतात. कळलं? म्हणजेच काय? ही लिक्विडिटी खूप फास्ट आहे. टेन्युअर मी मगाशी सांगितलं, हेल्ड फॉर मोर दॅन अ इयर, लेस दॅन अ इयर. आता एक्झाम्पल्स काय आहेत? लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्स्चर्स, गुडविल आपण बघितलं ना आता. गुडविल, पेटंट. पेटंट घेतो आपण एखाद्या गोष्टीचं, ते सुद्धा लॉंग टर्म असतं. 1 वर्षासाठीच पेटंट घेतात का कोणी? नाही. लॉंग टर्म पेटंट असतं, कायम स्वरूपी असतं रादर ते. सो ह्या आहेत आपल्या फिक्स्ड ऍसेट्सचे एक्झाम्पल्स. सो करंट ऍसेटच्या एक्झाम्पल्स मध्ये काय येईल? डेटर्स, बिल्स रिसिवेबल्स. बिल्स रिसिवेबल्स म्हणजे हा डेटर्सचाच एक प्रकार आहे. नंतर समजावून सांगेन मी ते पुढे जेव्हा येईल तेव्हा. सो बिल्स रिसिवेबल्स. इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, म्हणजे आपण जे रॉ मटेरियल परचेस केलेलं असतं, सो जे परचेसेस आहे ज्याच्यावरती प्रोसेस अजून झालेली नाहीये, ते अजूनही आपल्या स्टॉक मध्ये आहे, त्याला म्हणायचं स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. त्याला इन्व्हेंटरी असं सुद्धा म्हणतात. तो स्टॉक म्हणा नाही तर इन्व्हेंटरी म्हणा.
कॅश असतो, कॅश बॅलन्स असतो आपल्याकडे, बँकेमध्ये अकाउंट आहे आपलं, बँकेमधला बॅलन्स असतो. सो ह्याची लिक्विडिटी फास्ट आहे, ह्याची स्लो आहे. सो फिक्स्ड ऍसेट्स म्हणजे लॉंग टर्म साठी आहेत, करंट ऍसेट्स हे शॉर्ट टर्म साठी आहेत विदिन 1 इयर. सो हे दोन प्रकार आपण ऍसेट्सचे पाहिले, फिक्स्ड ऍसेट्स आणि करंट ऍसेट्स. आता तिसरा प्रकार बघूयात आपण, फिक्टिशियस ऍसेट्स. फिक्टिशियस, फिक्शन म्हणजे काय, इमॅजिनरी. सो ह्या ज्या ऍसेट्स आहेत ह्या इमॅजिनरी ऍसेट्स आहेत. फिक्टिशियस ऍसेट्स डू नॉट हॅव एनी फिजिकल एक्झिस्टन्स. तुम्ही दाखवू शकत नाही की हा ही बघा ही ऍसेट आहे असं दाखवू शकत नाही. दे डू नॉट हॅव अ फिजिकल एक्झिस्टन्स ऑर एनी रिअलायझेबल व्हॅल्यू. व्हेरी इम्पॉर्टंट टर्म, रिअलायझेबल व्हॅल्यू नाहीये त्याला. गुडविल इंटेंजिबल आहे, फिजिकल एक्झिस्टन्स नाहीये, पण त्याला रिअलायझेबल व्हॅल्यू आहे. तुम्ही गुडविल जर मार्केटमध्ये विकायला गेलात तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. जेव्हा तुम्ही बिझनेस सेल आउट करणार आहात तेव्हा तुम्हाला त्या गुडविलचा उपयोग होणार आहे. पण फिक्टिशियस ऍसेट्सचं तसं नाहीये. फिक्टिशियस ऍसेट्सना फिजिकल एक्झिस्टन्स तर नसतोच, पण त्यांना रिअलायझेबल व्हॅल्यू पण नसतं कारण त्याला फिजिकल एक्झिस्टन्स नाही. दे आर इमॅजिनरी ऍसेट्स. इमॅजिनरी ऍसेट्स आहेत. दीज आर द एक्सपेन्सेस ऑर लॉसेस विच आर येट टू बी चार्ज टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ही कन्सेप्ट थोडीशी तुम्हाला जरा आत्ता कळणार नाहीये, थोडंसं जसं असं आपण पुढे जाऊ आणि फायनलायझेशन कडे जाऊ ना, म्हणजे प्रोप्रायटरीचं फायनलायझेशन आहे तुम्हाला पुढे सेकंड सेमिस्टरला, त्यावेळेला तुम्हाला हे ना पटकन कळेल. पण तरी आता तुम्ही थोडंसं समजावून घ्या. एक्सपेन्सेस ऑर लॉसेस विच आर येट टू बी चार्ज टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण एक्सपेन्सेस कुठे चार्ज करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ऍसेट्स कुठे लिहिलेले असतात, बॅलन्स शीटमध्ये. ऍसेट्स ह्या बॅलन्स शीटमध्ये असतात. मग फिक्टिशियस ऍसेट ही सुद्धा बॅलन्स शीटलाच असते. का असते, कारण असे एक्सपेन्सेस आणि लॉसेस आहेत जे अजून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला चार्ज केले गेले नाहीयेत, म्हणून ते तात्पुरते ऍसेटमध्ये ठेवलेत. वेळ आली की ते ऍसेट मधनं काढून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला चार्ज आपण करणार आहोत. असे कोणते ऍसेट्स आहेत, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. आठवतंय का, मी रेव्हेन्यू एक्सपेन्सेसचा एक टाईप सांगितला होता, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. फॉर एक्झाम्पल ऍडव्हर्टाइजमेंट. आपण हेवी एक्सपेन्सेस करतो ऍडव्हर्टाइजमेंटचे, आणि मग आपण त्याचा जर 5 वर्षात वापर करणार असू तर आपण त्याचा डिवाइड बाय 5 करतो. टोटल एक्सपेंडिचर जो आहे तो डिवाइड बाय 5, कारण 5 वर्ष आपण ते यूज करणार आहोत. बरोबर, त्यातलं 1 वर्ष प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण चार्ज करून टाकलं, पण पुढची जी येणारी 4 वर्ष आहेत ते अजून आलीच नाहीयेत ना, त्यांचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण बनवलेलंच नाहीये. ते जेव्हा बनवू त्यावेळेला ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला चार्ज करायचे. मग तोपर्यंत तो खर्च कुठे लिहायचा, फिक्टिशियस ऍसेट्स या नावाखाली बॅलन्स शीटला लिहायचा. कळलं? इथपर्यंत तुम्हाला कळलं ना तरी खूप झालं. सो हे तुम्हाला मी आता ऍसेट्सचे टाईप सांगितले, फिक्स्ड ऍसेट्स, करंट ऍसेट, फिक्टिशियस ऍसेट, आणि हा डिफरन्स बिटवीन फिक्स्ड ऍसेट्स आणि करंट ऍसेट्स. याचा फोटो काढून ठेवा, हे महत्वाचं आहे. हा डिफरन्स तुम्हाला पेपरमध्ये येणार आहे. आपली नेक्स्ट टर्म आहे लायबिलिटी. जसं आपण ऍसेट्स बघितलं तसंच लायबिलिटीज. लायबिलिटी म्हणजे काय, अमाऊंट पेएबल बाय अ बिझनेस टू अदर्स इज कॉल्ड एज लायबिलिटी. किती सोपं आहे बघा. लायबिलिटी म्हणजे काय, जी अमाऊंट बिझनेसनी बाहेरच्यांना पेएबल आहे, जी बिझनेस बाहेरच्यांना ओ करतात त्यांना म्हणायचं लायबिलिटी. लायबिलिटीचे परत 2 प्रकार आहेत, फिक्स्ड लायबिलिटी, करंट लायबिलिटी. फिक्स्ड लायबिलिटी म्हणजेच नॉन करंट लायबिलिटी आणि करंट लायबिलिटी. आपण परत एकदा डिफरन्स बघणार आहोत. तुम्ही करंट ऍसेट्स आणि फिक्स्ड ऍसेट्स आणि करंट ऍसेट्स मधला जसा डिफरन्स पाहिला होता तसाच फिक्स्ड लायबिलिटी आणि करंट लायबिलिटी मधला डिफरन्स आहे. थोडक्यात काय, नेचर त्यांचं काय आहे, लॉंग टर्म. फिक्स्ड लायबिलिटी ही लॉंग टर्म सोर्स ऑफ फंड आहे फॉर बिझनेस, आणि करंट लायबिलिटी ही शॉर्ट टर्म सोर्स ऑफ फंड आहे. आता मी इथे सोर्स ऑफ फंड हा शब्द वापरलाय. जर तुम्ही आधीचं ऍसेट्सचं आपलं बघितलं तर ऍसेट्स मध्ये मी रिसोर्सेस असा शब्द वापरला होता. इथे मी सोर्स ऑफ फंड वापरलाय शब्द. एक पटकन त्याचं मी एक्सप्लेनेशन देते, असं का आहे. सोर्स ऑफ फंड आणि ऍप्लिकेशन ऑफ फंड म्हणजे काय. सोर्स ऑफ फंड म्हणजे आपण बिझनेस जेव्हा सुरू करतो ना तेव्हा जो ओनर असतो तो कॅपिटल इन्व्हेस्ट करतो बिझनेसमध्ये, आणि मग बिझनेस त्या कॅपिटल जे आणलेलं आहे त्याच्यातनं काहीतरी मशिनरी म्हणा किंवा ऍसेट विकत घेतो आणि बिझनेस सुरू करतो. राईट, म्हणजेच सोर्स ऑफ फंड्स ना लायबिलिटी म्हणतात, ऍप्लिकेशन ऑफ फंड्स ना ऍसेट्स म्हणतात.
सो जिथे जिथे लायबिलिटी मध्ये शब्द मी वापरला सोर्स ऑफ फंड म्हणजे ती लायबिलिटी आहे, तो सोर्स आहे. तसाच हा जो सोर्स ऑफ फंड आहे हा लॉंग टर्म जर असेल तर त्याला म्हणायचं फिक्स्ड ऍसेट, फिक्स्ड लायबिलिटी, आणि तो शॉर्ट टर्म असेल तर म्हणायचं करंट लायबिलिटी. पर्पज काय आहे, जसं फिक्स्ड ऍसेटचा पर्पज काय होता, बिझनेसमध्ये प्रॉफिट अर्न करण्यासाठी मदत करणे. मग इथे काय आहे, इट इज अ मेजर सोर्स ऑफ फंड. तो जो मेजर सोर्स ऑफ फंड आहे तो लॉंग टर्म आहे, कारण जितका तो मेजर असेल तितके आपल्याला त्याचं रिपेमेंट करायला वेळ लागणार आहे, म्हणून त्याला लॉंग टर्म म्हणायचं. सो इट इज अ मेजर सोर्स ऑफ फंड. इथे करंट लायबिलिटी मध्ये काय आहे, इट इज अराइज ड्युरिंग द डे टू डे ऍक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस. डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये जे आपल्या बिझनेस ऍक्टिव्हिटीज सतत चालू असतात ना, मटेरियल परचेस करायचं, प्रोसेस करायचं, प्रॉडक्ट बनवायचा, सेल करायचं, त्यातनं पैसे येतील, परत नवीन मटेरियल परचेस करायचं, परत प्रॉडक्ट बनवायचा, ही जी सायकल चालू असते, या सायकल मधनं अराइज झालेले डे टू डे बिझनेस ऍक्टिव्हिटीज आहेत, याच्यामधनं अराइज झालेल्या ज्या लायबिलिटीज आहेत त्याला म्हणायचं करंट लायबिलिटीज. टेन्युअर काय आहे, मोर दॅन 1 इयर, लेस दॅन 1 इयर. जी लायबिलिटी आपल्याला रिपे करायला 1 वर्षापेक्षा जास्तचा वेळ लागणार आहे त्याला म्हणायचं फिक्स्ड लायबिलिटी, आणि जी लेस दॅन 1 इयर मध्ये आपण रिपे करून टाकणार आहोत त्याला म्हणायचं करंट लायबिलिटी. सिक्युरिटी काय आहे, सिक्युरिटी म्हणजे काय, जेव्हा आपण कुठलाही सोर्स ऑफ फंड आहे ना, तो फंड आपल्याला हवाय कारण आपल्याला ऍसेट्स जनरेट करायचे आहेत, तो फंड आपण ज्यांच्याकडनं घेऊ ते आपल्याला अशीच तर फंड देऊन टाकणार आहेत का, घ्या बरं का माझ्याकडे भरपूर पैसे तुम्ही वापरून टाका, असं कुणीही म्हणत नाही जगातलं. बँक सुद्धा म्हणते की तुम्ही मला रिपेमेंट कसं करणार, सिक्युरिटी द्या, तारण म्हणतो ना आपण, तारण द्या काहीतरी, हो की नाही. याचा अर्थ जे काही लॉंग टर्म लायबिलिटीज आपल्याला फंड सोर्स करणार आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांना काहीतरी सिक्युरिटी द्यायला पाहिजे. ती जी सिक्युरिटी आहे ज्याच्या अगेन्स्ट ते आपल्याला फंड्स देणार आहेत त्याला म्हणायचं सिक्युअर्ड लायबिलिटी. सो फिक्स्ड लायबिलिटीज ह्या मोस्टली सिक्युअर्ड असतात, पण करंट लायबिलिटीज ह्या नॉट सिक्युअर्ड असतात. एक्झाम्पल काय आहे, लॉंग टर्म लोन्स, सेक्युअर्ड लोन्स, कॅपिटल. शॉर्ट टर्म लायबिलिटी किंवा करंट लायबिलिटी मध्ये काय आहेत, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल्स. जसं मगाशी डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल्स होतं तसं इथे क्रेडिटर्स, बिल्स पेएबल्स, एक्सपेन्सेस पेएबल, अजून सॅलरी पे करायची राहिली आहे, रेंट पे करायचं राहिलंय, इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचं राहिलंय, ह्या सगळ्या शॉर्ट टर्म लायबिलिटीज आहेत. सो फिक्स्ड लायबिलिटीज आणि करंट लायबिलिटीज हा डिफरन्स सुद्धा तुम्हाला विचारतात. नेक्स्ट टर्म आहे कॉन्टिंजंट लायबिलिटी. कॉन्टिंजंट लायबिलिटी, कॉन्टिंजंट हा शब्द तुम्ही कधी ऐकला का? कॉन्टिंजन्सी म्हणजे अनएक्सपेक्टेड, एखादी गोष्ट अनएक्सपेक्टेड इमर्जन्सी मध्ये घडते ना त्यावेळेला त्याला कॉन्टिंजंट म्हणतात. आता ही लायबिलिटी आहे, कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे काय, पेएबल आहे ही अमाऊंट. तर कॉन्टिंजंट लायबिलिटीचा अर्थ असा आहे, अ लायबिलिटी विच मे अराइज इन फ्युचर ड्यू टू सम अनसर्टन इव्हेंट्स. ही लायबिलिटी कशी आहे, दॅट मे अराइज, आपल्याला माहिती नाही की ती नक्की अराइज होईल किंवा नाही, म्हणजे ती अमाऊंट पेएबल आहे की नाही अजून आपल्याला माहिती नाही, इन फ्युचर कधीतरी होऊ शकेल. कशामुळे, ड्यू टू सम अनसर्टन इव्हेंट्स. असे काही इव्हेंट्स घडू शकतात जे घडल्यामुळे ती लायबिलिटी अराइज होईल. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते, प्रॉडक्ट वॉरंटी. प्रॉडक्ट वॉरंटी म्हणजे काय, आपण मोबाईल विकत घेतो तर मोबाईलला एक वॉरंटी आलेली असते, की वॉरंटी कसली, स्क्रीनची वॉरंटी असते, त्या फोनच्या बॉडीची वॉरंटी असते, हे सगळं तुम्हाला वॉरंटी, हार्डवेअरची वॉरंटी मिळालेली असते. समजा उद्या तुमच्या हातनं फोन पडला, त्याची स्क्रीन खराब झाली, सो तुम्हाला काय माहितीये की हा माझा फोन पडलाय, माझ्या ह्याला वॉरंटी होती तर स्क्रीन मला फ्री मध्ये बदलून मिळेल कंपनीकडनं. सो कंपनीसाठी प्रॉडक्ट वॉरंटी ही लायबिलिटी आहे. कंपनीकडे तो माणूस मोबाईल घेऊन आला ज्याची स्क्रीन तुटलेली आहे, कंपनीने त्याला प्रॉमिस काय केलं होतं, मी हा वॉरंटीत फोन दिलाय, जर काही तुझ्या फोनला झालं, स्क्रीन वगैरे डॅमेज झाली तर मी तुला ती रिप्लेस करून देईन. ती अशी लाखोनी मोबाईल विकले जातात, त्यातला एखादाच माणूस येतो की माझी स्क्रीन तुटली आहे आणि मला ती वॉरंटीमध्ये बदलून हवी आहे. सो कंपनीसाठी जो एखादा माणूस त्यांच्याकडे येतो त्याला जी रिप्लेसमेंट द्यायची आहे ती झाली कॉन्टिंजंट लायबिलिटी. लक्षात आलं, इट हॅज अराइज ड्यू टू अनसर्टन इव्हेंट. हा इव्हेंट अनसर्टन आहे, आपल्याला माहिती होतं तो कधी अराइज होणार आहे, एक्झॅक्टली कुठली व्यक्ती आपल्याकडे येणार आहे काहीच माहित नव्हतं. सो दॅट वॉज अन अनसर्टन इव्हेंट आणि फ्युचरमध्ये घडणार आहे. वॉरंटी ही फ्युचरमध्ये घडणार आहे, मोबाईल दिल्यानंतर पुढच्या 1 वर्षात कधीही घडू शकतं. कळलंय? सो प्रॉडक्ट वॉरंटी ही कंपनीसाठी लायबिलिटी ठरू शकते जेव्हा समोरची व्यक्ती तो मोबाईल खराब झाला म्हणून आपल्याकडे घेऊन येईल तेव्हा.
नाही खराब झाला, नाही फुटला तर नाही येणार, लायबिलिटी अराईज नाही होणार. कळलंय? सो कशावर अवलंबून आहे? फ्युचर अनसर्टन इव्हेंट्स वरती. आता ही कॉन्टिंजंट लायबिलिटी बॅलन्स शीटच्या एंडला नुसतं ऍज अ स्टेटमेंट म्हणून लिहून ठेवतात. इट इज नॉट शोन इन द बॅलन्स शीट और इट विल नॉट अफेक्ट द फायनान्शियल स्टेटमेंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ही फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत, त्याच्यात कुठेही कॉन्टिंजंट लायबिलिटी लिहिली जात नाही. ती जर अराईज झाली तरच ती ह्याच्यात येणार. जोपर्यंत ती अराईज होत नाही, कॉन्टिंजंट म्हणून आहे, तोपर्यंत ती बॅलन्स शीटला येत नाही. बॅलन्स शीटच्या एंडला नुसतं एक स्टेटमेंट म्हणून लिहून ठेवतात की ही अशी अशी कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे. जर ती अराईज झाली तरच ती फायनान्शियल स्टेटमेंटचा एक पार्ट होईल. तोपर्यंत जोपर्यंत आपण त्याला कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणतोय तोपर्यंत ती लायबिलिटी बॅलन्स शीट मध्ये येत नाही. कळलंय कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे काय? ठीक आहे. नेक्स्ट टर्म आपली आहे नेटवर्थ. नेटवर्थ म्हणजे काय? एक्सेस ऑफ ऍसेट्स ओव्हर लायबिलिटीज इज कॉल्ड ॲज नेटवर्थ. आपल्याकडे ऍसेट्स असतात, लायबिलिटीज असतात. ऍसेट्स कशा जनरेट होतात? ज्या वेळेला आपल्याला सोर्सेस ऑफ फंड्स येतात, मी मगाशी सांगितलं ना, सोर्सेस ऑफ फंड्स येतात आणि त्याच्यातनं आपण ऍप्लिकेशन ऑफ फंड्स करून ऍसेट्स क्रिएट करतो. सो आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो? आपल्याकडे सोर्सेस ऑफ फंड्स जमा होतात. सोर्सेस ऑफ फंड्स मध्ये सगळ्यात पहिला सोर्स कुठला आहे? कॅपिटल. आपल्याकडे जेव्हा कॅपिटल बिझनेसमध्ये येतं, आपण हे बिझनेसच्या दृष्टीने बघतोय, बिझनेसमध्ये जेव्हा कॅपिटल येतं त्यावेळेला आपण त्याचं ऍप्लिकेशन ऑफ फंड्स मध्ये काय करतो? त्या कॅपिटल मधनं आपण फिक्स्ड असेट्स विकत घेतो, थोडीशी आपण कॅश जनरेट करून ठेवून देतो. ही करंट असेट झाल्या, ह्या फिक्स्ड असेट झाल्या, आणि ही कॅपिटल लॉंग टर्म असेट लायबिलिटी झाली आहे. बरोबर आहे. सो सोर्सेस ऑफ फंड्स मध्ये कॅपिटल जनरेट झालं म्हणजे ही लायबिलिटी तयार झाली, ऍप्लिकेशन ऑफ फंड्स मध्ये ऍसेट्स तयार झाल्या. बरोबर. आता आपण बिझनेस सुरू केला, बिझनेस सुरू केल्यानंतर आपल्या करंट ऍसेट्स वाढत गेल्या, डेटर्स वाढले, बिल्स रिसिवेबल्स वाढले, इन्व्हेंटरी वाढली, हळूहळू ऍसेट जनरेट होत गेल्या. तसंच आपली लायबिलिटी सुद्धा वाढल्या. लायबिलिटी कशा वाढल्या? करंट लायबिलिटीज मध्ये काय येतं? क्रेडिटर्स जनरेट झाले. इथे जसे डेटर्स जनरेट झाले तसे इथे क्रेडिटर्स, बिल्स पेएबल जनरेट झाली, नंतर सॅलरी पेएबल किंवा कुठले एक्सपेन्सेस पेएबल वगैरे होते ते इथे आपण जनरेट केले. म्हणजे हळूहळू आपली बॅलन्स शीट बिल्टअप होत गेली आहे. मग आता समजा आपण एका पॉइंटला असं आपल्याला वाटलं की आपलं नेटवर्थ किती आहे ते जर आपल्याला काढायचं असेल तर हा कॅपिटलचा पोर्शन आपण आधी हाईड करायचा, कॅपिटल इथून काढून टाकायचं. सो ही लायबिलिटी साइड आहे, ही ऍसेट साइड आहे, बॅलन्स शीट आहे ही. समजा हे पुढे तुम्हाला हा फॉर्मॅट दिसणार आहे. बॅलन्स शीट मध्ये लेफ्ट हँड साइड लायबिलिटी असते, राईट हँड साइड ऍसेट असते. आपण जर इथे ऍसेटची टोटल केली, ही जी टोटल येईल ती टोटल, आणि लायबिलिटीजची टोटल केली एक्सेप्ट कॅपिटल, कॅपिटल धरू नका त्याच्यामध्ये, तर ही जी लायबिलिटी आहेत एक्सेप्ट कॅपिटल जर आपण लायबिलिटी तयार बघितली तर लायबिलिटीची ही टोटल आणि ऍसेट्सची ही टोटल, या दोघांमधला जो डिफरन्स येईल ना त्या डिफरन्सला काय म्हणायचं? कॅपिटल म्हणा किंवा नेटवर्थ म्हणा, किंवा अजून तिसरा काय मी शब्द सांगितलाय? ओनर्स इक्विटी. ओनर्स इक्विटी म्हणजे हे जे कॅपिटल आहे ना, हे कॅपिटल म्हणजेच नेटवर्थ म्हणजेच ओनर्स इक्विटी. थोडक्यात काय? कॅपिटल इज द डिफरन्स ऑफ टोटल ऍसेट्स मायनस टोटल लायबिलिटीज. आलं लक्षात? त्याला म्हणायचं नेटवर्थ. नेटवर्थ इज इक्वल टू टोटल ऍसेट्स मायनस टोटल लायबिलिटीज. तुम्हाला हे परीक्षेमध्ये काय काय विचारतील? नेटवर्थचं अजून नाव काय? व्हॉट आर द डिफरंट नेम्स ऑफ नेटवर्थ, ओनर्स इक्विटी अँड कॅपिटल. नेटवर्थचा फॉर्म्युला टोटल ऍसेट्स मायनस टोटल लायबिलिटीज. आपली शेवटची टर्म आहे अकाउंटिंग इयर आणि असेसमेंट इयर. आता अकाउंटिंग इयर म्हणजे काय? अ पिरियड ऑफ 12 months फॉर विच द बुक्स ऑफ अकाउंट्स आर मेंटेन्ड फॉर अ बिझनेस इज कॉल्ड ॲज अन अकाउंटिंग इयर. अ पिरियड ऑफ 12 months. 12 months कारण इयर आहे की नाही, हे अकाउंटिंग इयर म्हणतोय आपण. इयर हे 12 महिन्यांचं असतं. आपण जी बिझनेसची बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केलेली असतात ती एका पर्टिक्युलर पिरियड साठी मेंटेन करायची असतात. तो पिरियड हा 1 वर्षाचा आहे, 12 महिन्यांचा आहे, ज्याला आपण अकाउंटिंग इयर असं म्हणतो. अकाउंटिंग इयर इज ऑल्सो कॉल्ड एज फायनान्शियल इयर और प्रिव्हियस इयर, FY किंवा PY. त्याला फायनान्शियल इयर पण म्हणतात किंवा प्रिव्हियस इयर पण म्हणतात. आता इन्कम टॅक्सच्या दृष्टीने फॉर द इन्कम टॅक्स पर्पज अकाउंटिंग इयर इन इंडिया स्टार्ट्स ऑन 1st of April and ends on 31st March.
1 जानेवारी ते 31 डिसेंबर हे कॅलेंडर इयर आहे, पण फायनान्शियल इयर इन्कम टॅक्सच्या दृष्टीने भारतामधलं काय आहे? 1 एप्रिल टू 31 मार्च हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारतात. सो चालू जे वर्ष आहे 2024-25 फायनान्शियल इयर कुठलं चालू आहे? आत्ता आपण कोणत्या फायनान्शियल इयर मध्ये आहोत? आपण आता फायनान्शियल इयर 2024-25 असं का म्हणतात? कारण 1 एप्रिल पासून डिसेंबर पर्यंतचा जो पिरियड आहे हा 2024 मध्ये येणार आहे. 1 जानेवारी टू मार्चचे 3 महिने जे आहेत ते 25 मध्ये येणार आहेत, बरोबर की नाही? म्हणून इयर लिहिताना कसं लिहायचं? फायनान्शियल इयर 2024-25. फायनान्शियल इयर इट इज रिप्रेझेंटेड बाय FY किंवा PY. इथे FY 2024-25 किंवा PY 2024-25 असं लिहू शकता तुम्ही. आलं लक्षात? याला म्हणायचं अकाउंटिंग इयर. आता असेसमेंट इयर म्हणजे काय? असेसमेंट या शब्दाचा अर्थ काय आहे? अनालिसिस. असेस करायचं, आपण जे काही रेकॉर्ड मेंटेन करतो त्याचं ऑडिट करायचं, त्याची असेसमेंट करायची, त्याच्यावरती टॅक्स भरायचा, गव्हर्नमेंटचे काही ड्यूज असतील तर ते भरायचे. ही सगळी असेसमेंट आपण कधी करतो? आपले एक 12 महिन्यांचा पिरियड संपला की त्याच्या पुढचं जे वर्ष आहे त्या वर्षात आपण मागच्या वर्षीची सगळी असेसमेंट करतो. काही चुका झाल्या का आपल्या? मागच्या वर्षात आपण काही चूक केलीये का? त्याच्यामुळे आपला सेल कमी झाला का? किंवा आपलं प्रॉफिट कमी झालं का? ह्या सगळ्या चुका मागच्या वर्षीच्या इयरच्या असेस करायच्या. कधी? पुढच्या वर्षात, बरोबर की नाही? म्हणून असेसमेंट इयर इज द इमिजिएट नेक्स्ट इयर ऑफ द अकाउंटिंग इयर. सो जे अकाउंटिंग इयर आपलं आहे त्याचं इमिजिएट पुढचं वर्ष म्हणजे हा जो 31 मार्च संपणार आहे, 31 मार्चच्या नंतरचा जो पुढचा 1 एप्रिलच्या ह्याला जो अकाउंटिंग इयर सुरू होणार आहे ते अकाउंटिंग इयर आधीच्या अकाउंटिंग इयरचं असेसमेंट इयर असतं. कळलं? फॉर एक्झाम्पल फायनान्शियल इयर 2023-24 म्हणजे आत्ताच्या ज्या मार्च मध्ये संपलं ते फायनान्शियल मागच्या वर्षीच्या 1 एप्रिलला सुरू झालं. 1 एप्रिल 23 पासून 31 मार्च 24 ज्याला आपण काय म्हणतो? फायनान्शियल इयर 2023-24 किंवा प्रिव्हियस इयर 23-24, बरोबर? आता त्याचं करंट इयर जे आत्ताचं जे फायनान्शियल इयर चालू आहे 2024-25 हे इयर मागच्या वर्षीचं असेसमेंट इयर आहे. त्याला काय म्हणतात? फायनान्शियल इयर 23-24 असेसमेंट इयर 24-25. इट इज रिप्रेझेंटेड बाय द वर्ड AY 2024-25. मग जे आत्ताचं फायनान्शियल इयर आहे ना 24-25 चालू जे नेक्स्ट मार्च 25 ला संपणार आहे त्याची असेसमेंट इयर काय असेल? मला लिहून दाखवा. कळलं? सो असेसमेंट इयर इज द इमिजिएट नेक्स्ट इयर ऑफ द प्रिव्हियस अकाउंटिंग इयर. कळलं? ह्याला म्हणायचं असेसमेंट इयर. इथे आपल्या सगळ्या टर्मिनॉलॉजी संपतायत. पुन्हा एकदा सगळी टर्म्सचे लेक्चर्स रिव्हाइज करा. तुमच्याकडे सगळं लिहिलं गेलंय का नाही बघा. प्रत्येक टर्म इम्पॉर्टंट आहे. मी कुठेही तुम्हाला असं स्टार मार्क वगैरे करून देणार नाहीये. प्रत्येक टर्म इम्पॉर्टंट आहे. डिफरन्सेस इम्पॉर्टंट आहेत. मिनिंग्स इम्पॉर्टंट आहेत. फॉर्म्युलेज इम्पॉर्टंट आहेत. सगळं तुम्ही एकदा रिवाइज करून घ्या आणि मग आपण पुढचा ह्या चॅप्टर मधल्या पुढच्या पार्टला सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा सांगते, समजा नाही समजलं तर कमेंट मध्ये सांगा मला. मी तुम्हाला तेवढा पोर्शन पुन्हा एकदा समजावून सांगेन. खरं तर हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत सगळे लेक्चर्स. तरी सुद्धा वाटलं तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा. मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा तेवढाच एक व्हिडिओ घेऊन येईन. ठीक आहे? तोपर्यंत बाय.